आरोग्य विभागाच्या संदर्भातलं जे सध्याचा जी-आर आलेला आहे आणि त्या जी-आर नुसार बऱ्याच जणाला प्रश्न असा आहे की आरोग्य विभागाची नेमकी कोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहे ती आणि त्या कोणत्या पदातली कोणती पदं एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत आणि कोणती पदं टीसीएस मार्फत भरली जाणार आहे ती। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला सगळं डिटेल त्या जी-आर मध्ये काय आहे ते तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या मी सांगतो, जेणेकरून आता जे पोरांच्या डोक्यात कन्फ्युजन आहे बऱ्याच जणांचा की परीक्षा टीसीएस घेणार आहे, काय जणांच्या म्हणण्यानुसार ही परीक्षा एमपीएससी घेणार आहे, तर नेमकं जी-आर काय सांगतोय ते आपण पहिल्यांदा बघूयात। तर बघूयात बघा, हा जो 10 जुलै 2026 ला जी-आर आला त्या जी-आर नुसार आपण पूर्ण जी-आर व्यवस्थितरित्या बघूयात। त्याच्या अगोदर लक्षात घ्या, ही आरोग्य विभागाची तांत्रिक अतांत्रिक मिक्स असणारी बॅच आहे। एएनएम जीएनएम फार्मासिस्ट ज्या काय टेक्निकल लॅब टेक्निशियन आरोग्य सेवक जेवढी पद आहेत सगळ्या पदांसाठी बॅच आहे। एकदम व्यवस्थितरित्या यामध्ये तयारी तुमची होत असते। आतापर्यंत जबरदस्त रिझल्ट या बॅचने आणलेले आहेत। आता पुढचा मुद्दा जर आपण पाहायचा झाला तर सोशल मीडियावर 7195 पद, 12418 पद किंवा 15010 पद अशा वेगवेगळ्या बातम्या सध्या फिरतायत की एवढी पद रिक्त आहेत। मग नेमकी रिक्त पद किती आहेत, ती परीक्षा नेमकं कोण घेणार, तयारी नेमकी कशी केली पाहिजे, ह्या तीन गोष्टी तुम्हाला इथं मी सांगतो। तर जी-आर नुसारच आपण बोलणार आहे, जी-आर सोडून काही बोलणार नाही। तर पहिल्यांदा लक्षात घ्या की या ठिकाणी हा जो जी-आर आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा जी-आर आहे। गट क आणि गट ड हे सरळ सेवेतील पदांसाठीचा हा जी-आर आलेला आहे 10 जुलै 2026 ला। आता यामध्ये बघा 5307 ही गट क ची पद कोणती ती आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी गट ड ची पद ही 1818 एकूण पद 7195 प्रस्तावित पद आहेत। आता ही प्रस्तावित खरी पदांची आकडेवारी ही आहे। आता ही आकडेवारी कशामुळे आहे ती तुम्हाला सांगतो, त्याचं कारण काय बघा। तर जे आता 553 नवीन सरळ वर्गाचे संवर्ग तयार केले तांत्रिक आणि अतांत्रिक, त्या 553 संवर्गापैकी 259 संवर्ग हे आरोग्य विभागाशी रिलेटेड आहेत। किती? 259 संवर्ग हे आरोग्य विभागाशी निगडित आहेत आणि हे नव्याने तयार करण्यात आलेले संवर्ग आहेत। म्हणजे अगोदर जी आरोग्य विभागाची बरीचशी पद होती ती पद कॅन्सल केलेली आहेत, आता नवीन काय पद या ठिकाणी तयार केलेली आहेत आणि ती 259 पद आहेत। जसं की आरोग्य सेवकाचं सुद्धा नाव बदललेलं आहे आता। म्हणजे हे जे सगळे बदल केलेले आहेत ह्या बदलानुसार सध्याच्या डेटला गट क ची जवळजवळ 5000 पद रिक्त आहेत आणि गट ड आहेत हे 7000 वरती बेरीज जाते। आता टोटल जर आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी जर आपण विचार केला की ही जी पद रिक्त आहेत ह्याची परीक्षा नेमकं घेणार कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे। का तर 2023 ला आरोग्य विभागाची जी परीक्षा होती ही परीक्षा टीसीएस कंपनीने घेतलेली होती आणि 2021 पासून टीसीएस बरोबर आरोग्य विभागाचा करार आहे पदभरती घेण्यासंदर्भात। परंतु 31 जानेवारी 2025 ला टीसीएस आणि आयबीपीएस आपल्या गव्हर्नमेंटशी असणारे सगळे अग्रीमेंट संपलेले आहेत आणि त्याच वेळेस गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं होतं की इथून पुढची पद प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबवली जाणार आहे। तर आता या ठिकाणी आरोग्य विभागाचं मत असं आहे, गट क आणि गट ड म्हणून दोन्ही मिळून 7000 रिक्त पद आम्हाला तत्काळ भरायचे ती, जिथं 50% बांधकाम पूर्ण झालेलं आहे अशा आरोग्य केंद्रावर सुद्धा हे पद आम्हाला लवकरात लवकर भरायचे। तर तुम्ही आम्हाला सांगा ही आमची पद कोण टीसीएस मार्फत भरली जाणार आहेत का एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत। म्हणजे शासनासमोर यांनी आरोग्य विभागानं पर्याय विचारलेला आहे की 2023 चा जो 80% टेक्निकल आणि 20% जनरल हा पॅटर्न फॉलो करायचा आणि त्यानुसार पद भरायची का एमपीएससीच्या माध्यमातून पद भरायचे, अशा प्रकारचा प्रश्न कुणी विचारलेला आहे, आरोग्य विभागानं। आता यामध्ये नेमकी गट क ची पद कोणती आहेत बघा। त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी आहे, वैद्यकीय अभिलेखापाल आहे, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, एक्सरे टेक्निशियन आहे,
रक्तपेढी तंत्रज्ञान आहे. त्यानंतर अधिपरिचारिका परिचारिका आहे. त्याच्याबरोबर वरिष्ठ कनिष्ठ लिपिक टंक लेखक आहेत. त्याच्याबरोबर गट ड ची कक्ष सेवक सफाईगार शिपाई स्वयंपाकी सुरक्षा रक्षक इत्यादी पद आहेत. ही गट क आणि गट ड ची जे 7000 रिक्त पद आहेत. आता याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की इथं एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी इथं चालतात. इथं ही एनी 12वी झालेला विद्यार्थी चालतो. परंतु इथं काय पदासाठी फक्त बी फार्मसी आणि डी फार्मसीचे विद्यार्थी, इथं बीएससी केमिस्ट्रीचे विद्यार्थी चालतात. इथं या ठिकाणी एएनएम जीएनएम या ठिकाणी अशा प्रकारचे कोर्स झालेले विद्यार्थी चालतात. म्हणजे विविध अभ्यासक्रमाशी निगडित असणारी पोरं इथं आहेत. आता या जी आर नुसार आपल्या नेमकं लक्षात काय येतं, तर या जी आर नुसार आपल्या एक गोष्ट क्लिअर कन्फर्म आहे की ती म्हणजे ह्या ठिकाणी ह्या जी आर नुसार सांगायचं झालं तर सध्याच्या जी आर नुसार ह्या 7000 रिक्त पदांची संख्या भरायची आहे आरोग्य विभागाला. आणि ही पदांची संख्या भरत असताना त्यामधल्या ज्या काय प्रॉब्लेम आहेत, जसं की ही पद कोणामार्फत भरली जाणार, तर आता फायनल कन्क्लुजन तुम्हाला सांगतो. एमपीएससी न ह्या पद भरतीसाठी मे 2026 मध्ये तयारी दर्शवलेली आहे. आणि मे 2026 मध्ये एमपीएससी न ह्या 259च्या 59 विभागाला परवानगी दिलेली आहे की ही पदभरती प्रक्रिया आमच्या माध्यमातून आम्ही करायला तयार आहे. आरोग्य विभागाचं ठरल्यानुसार पत्र पाठवायचं त्यांचं काम आहे, त्यांनी ते पाठवलेलं आहे. पण कन्फर्म इथं गोष्ट अशी आहे की ही गट क ची पदभरती सरळ सरळ एमपीएससीच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून जे विद्यार्थी बी फार्मसी डी फार्मसी बीएससी 12वी त्याच्याबरोबर एनी ग्रॅज्युएट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी तयार राहा. का तर ही सुद्धा मोठ्या संख्येनं येणाऱ्या ऍड मध्ये पदसंख्या असणार आहे आणि तिथं तुम्हाला ही मोठी संधी आहे. म्हणून आजपासून तुम्ही टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही स्वरूपाच्या अभ्यासाची सुरुवात करा. आणि ही अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी आपल्या चॅनल कडनं वारंवार तुम्हाला चांगलं मार्गदर्शन होत असतं. म्हणून चॅनल जॉईन करून ठेवा, त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येत्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टीचा अपडेट मिळेल. आणि जर तुम्हाला वाटतंय आजपासून तयारी करायची तर बॅच सुद्धा आपली रेडी आहे. ऍप वरती जा किंवा डिस्क्रिप्शन पुढच्या पट्टीवर जो नंबर आहे त्यावरती कॉल करा, तिथून इन्फॉर्मेशन घ्या. चालेल, हे माहिती तुम्हाला लक्षात आली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही तर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.